Example 1, 9587 minus question mark equal to 7429 minus 4358. 9587 वजा क्वेश्चन मार्क बरोबर 7429 वजा 4358. तर इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे, दोन्हीकडे वजाबाकी आहे पण इथला नंबर आपल्याला माहित नाही. तर इथे आपण x समजू आणि सॉल्व करू. 9587 वजा x बरोबर 7429 वजा 4358. आता आधी आपण ही वजाबाकी करून घेऊ. म्हणून x बरोबर आहे 9587 वजा 3071. 9587 वजा 3071. 7 वजा 1 6, 8 वजा 7 1, 5 वजा 0 5, 9 वजा 6 3 6. उत्तर काय आहे 6516. Example 2, 57,93,405 into 9,999. 57,93,405 गुणिले 9,999. आता हा गुणाकार जर आपण केला तर आपल्याला जास्त वेळ लागेल. तर इथे आपल्याला कमीत कमी वेळ लागण्यासाठी आपण आता काय करणार आहोत की ही जी संख्या आहे 9,999 ही आपण कशी लिहायची 10,000 वजा 1. 10,000 वजा 1 म्हणजे 9,999. आता इथे पहिल्यांदा काय करायचं ह्या संख्येने 10,000ला गुणायचंय आणि नंतर ह्या संख्येने 1ला गुणायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला वजाबाकी घ्यायची. तर इथे आपण ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार लिहिलाय. इथे 1 2 3 4 ह्या संख्येसमोर आपल्याला 4 शून्य लिहायचे आणि नंतर ह्या संख्येने 1ला गुणायची ती संख्या जशी तशी लिहायची. आता ह्यांच्या दोन आपल्याला वजाबाकी करायची आणि एकक स्थानचा अंक एकक स्थानीच लिहायचा आहे. इथे एकक स्थानी अंक आहे, हा एकक स्थानी त्याच्या खालीच 5 लिहायचे आपल्याला म्हणजे आपली वजाबाकी चुकणार नाहीये. म्हणजे वजाबाकी करायची. तर इथे आपल्याला ह्या पद्धतीने जर आपण सोडवलं तर आपल्याला कमी वेळ लागतोय. ह्या पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे मुद्दामून की आपल्याला कमी वेळात आपल्याला उत्तर काढायचे. Example 3, 8,39,478 into 625 equal to what? 8,39,478 गुणिले 625 बरोबर किती? आता इथे हा असा एवढा मोठा गुणाकार करण्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीने हे गणित सोडवू सॉल्व करू. 625 हा 25चा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे. 25 गुणिले 25 बरोबर 625 म्हणजेच 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग म्हणजेच 5चा चौथा घात. 625 बरोबर 5 म्हणजेच 10/2. 10/2 5. म्हणून आपण इथे 10/2 चा चौथा घात याप्रमाणे इथे आपण ही संख्या घ्यायची. बरोबर 8,39,478 गुणिले 10चा चौथा घात भागिले 2चा चौथा घात. आता 10चा चौथा घात बरोबर आहे 10,000 आणि 2चा चौथा घात बरोबर आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 4 बरोबर 16. 8,39,478 गुणिले 16. आता ह्या दोन्हींचा आपण इथे गुणाकार करून घेऊ. इथे छेद 1 धरायचा आहे मग अंशाचा गुणाकार करायचा आहे. 8,39,478. आता ह्याच्या पुढे आपल्याला फक्त 4 शून्य द्यायचे 1 2 3 4 1 2 3 4 भागिले 16. आता तुम्हाला 16चा जर पाठ असेल तर तुम्ही 16च्या पाढा हे सॉल्व करू शकता. किंवा इथे आपण काय करू शकतो अंशाला आणि छेदाला 2 ने भाग देऊ शकतो पहिल्यांदा कारण ही पण समसंख्या आहे ही पण समसंख्या आहे. जर अंशाला 2 ने भाग दिला तर 2 चौक 8 नंतर 2 1 2
बे एक बे, बे 9 18, बे 7 14, बे 3 6, बे 9 18 आणि छेदच नाही 8. एकदा 8 ने ह्या संख्येला भाग द्यायचा आहे. 8 पंचे 40, 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 सख 48, 8 साती 56, 8 45, 8 सख 48, 8 साती 56, 8 साती 56. नंतर आता 30 ला भाग द्यायचा आहे. 8 त्रिक 24, 8 साती 56, 4 उरली, 8 पंचे 40 आणि उरलेली आन्सर उत्तर आहे 5 2 4 6 7 3 7 5 0. एक्झाम्पल 4. 976 into 237 plus 976 into 763 equal to what? 976 गुणिले 237 अधिक 976 गुणिले 763 बरोबर किती? आता इथे आधी आपल्याला केव्हा गुणाकार करावा लागतो. आपण जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा बॉडमॉस रूल प्रमाणे. आता इथे 976 आहे, इथे पण 976 आहे. तर इथे आपण याचा उपयोग करून ही संख्या आपण कॉमन घेऊ. 976 गुणिले 237 अधिक 976 गुणिले 763 बरोबर 976 कंसामध्ये 237 अधिक 763. इथे आपण 976 कंसाच्या बाहेर घेतले आणि 237 अधिक आणि 763 कंसामध्ये घेतले. तर इथे आता इथे बेरीज करायची. आधी कंस सॉल्व्ह करत असतो आपण. ब्रॅकेटमध्ये जे टर्म्स आहेत ते आधी आपण सॉल्व्ह करत असतो. तिथे बेरीज आहे म्हणून आता आपल्याला बेरीज करून घ्यायची. इथे या दोन्हीची बेरीज आलेली आहे 1000 गुणिले 1000 म्हणजे उत्तर काय आहे आता 976 गुणिले 1000 1 2 3 1 2 3 0 द्यायचे. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. इथे पटकन वेळ कमी लागावा आपण पटकन सोडवण्यासाठी इथे आपण ही पद्धत वापरली. तर इथे आधी गुणाकार करायचा आणि नंतर बेरीज करायची. तर हा आधी एवढा गुणाकार करायचा, मग हा गुणाकार करायचा, मग बेरीज करायची. त्याऐवजी आपण काय केलेलं आहे, ही संख्या दोन्हीकडे सारखी आहे म्हणजे कंसाच्या बाहेर घेतली आणि उरलेल्या संख्या आतमध्ये घेतल्या आणि यांच्यामध्ये बेरीज आहे म्हणून बेरीज केली. तर बेरीज 1000 आली. दोन्हीचा गुणाकार सोपा आहे कारण कोणत्याही संख्येला असं जर 10ने किंवा 100ने किंवा 1000ने जर गुणलं तर ते आपल्याला गुणाकार सोपा असतो माहिती आहे. त्या 1 वर 3 शून्य आहेत म्हणून आपण ह्या संख्येसमोर 3 शून्य दिले. तर इथे आपण हा लॉ वापरला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. समजा A इंटू बी प्लस A इंटू सी असं जर असेल तर इथे आपण कंसाच्या बाहेर A घ्यायचं आहे आणि कंसामध्ये B अधिक C. ह्याचं जे आन्सर येईल तेच ह्याचं आन्सर येणार आहे. एक्झाम्पल 5. 986 into 307 minus 986 into 207. तर ते परत आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मगाशीचा जो आहे तोच वापरायचा आहे. A इंटू बी मायनस A इंटू सी जर असेल तर ह्याचा अर्थ काय होतं A इंटू बी मायनस सी. मग बी आणि सी चे आधी सबट्रॅक्शन करायचं आणि नंतर मल्टिप्लिकेशन करायचं. तर हाच इथे आपल्याला लॉ वापरायचा. इथे दोन्हीकडे ह्या संख्या आहेत 986 इकडे पण 986 आहे. इथे हा असा गुणाकार करून नंतर वजाबाकी करण्यापेक्षा आपण इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरणार आहोत. 986 कंसाच्या बाहेर कंसामध्ये 307 वजा 207. 986 307 वजा 207 म्हणजे 100. दोन्हीची वजाबाकी जर केली तर उत्तर येते 100. 986 वर आता 2 शून्य द्यायचे म्हणजे उत्तर काय आहे 98,600 98,600. तर ह्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे आपल्याला काहीच वेळ लागला नाही. जर आपण आधी गुणाकार केला, हा गुणाकार केला, मग वजाबाकी केली तर आपल्याला खूप वेळ लागू शकतो. तर त्याऐवजी आपण काय केलंय की 986 इथं पण आहेत, इकडे पण 986 आहेत. ही संख्या आपण कंसाच्या बाहेर घेतली.
आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या कंसामध्ये घेतल्या आणि यांच्यामध्ये वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी केली आपण इथं. तर आधी कंस सोडवायचा असतो, मग कंस सोडवला. कंसामध्ये काय आहे 307 वजा 207, म्हणजे ते वजाबाकी करायची, वजाबाकी आली 100 आणि मग आता गुणाकार करायचा. 986 गुणिले 100 बरोबर 98,600 98,600. एक्झाम्पल 6 1607 इंटू 1607 1607 गुणिले 1607. आता ह्या दोन्ही संख्या सारख्या आहेत, तर इथे आपण या दोन्ही संख्या सारख्या असल्यामुळे इथे हा वर्ग झालेला आहे 1607 चा वर्ग. तर आता इथे हा गुणाकार म्हणजे 1607 गुणिले 1607 हा गुणाकार करण्याच्या ऐवजी आपण इथे विस्तारित सूत्र म्हणजेच एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. तर आधी आपण 1607 हे कसं लिहिणार आहोत, तर 1600 अधिक 7 असं लिहायचं आपल्याला. म्हणजेच a प्लस बी, a इक्वल टू 1600 आणि b इक्वल टू 7. a बरोबर 1600 b बरोबर 7 आणि ह्याचा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला वापरून इथे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. a square plus 2ab 2 into 1600 into b is here 7 plus 7 square. इथे तुम्हाला 16चा वर्ग जर पाठ असेल तर तुम्ही लगेच 1600चा वर्ग याचं उत्तर काढू शकता. तर 16चा वर्ग आहे 256, पण आता आपल्याला 1600चा वर्ग आहे, 1600चा वर्ग आहे म्हणजे 1600 गुणिले 1600 256 आणि याच्यावर किती शून्य देणार आपण 1 2 3 4 एवढे शून्य द्यायला लागतात. 4 अधिक 2 गुणिले 1600 गुणिले 7 1600 गुणिले 2 म्हणजे 3200 गुणिले 7 म्हणजे 22,400 अधिक 7चा वर्ग किती आहे 49. या सगळ्याची आपल्याला इथे बेरीज करायची. बेरीज करताना तुम्ही आडवी बेरीज पण करू शकता. एकक स्थानचे जे अंक आहेत त्याची बेरीज करायची, मग दशक स्थानचे अंक त्याची बेरीज याप्रमाणे आपण करू शकतो. आता एकक स्थानी इथे 0 आहे, इथे 0 0 अधिक 0 0 अधिक 9 म्हणजे 9. दशक स्थानचा अंक इथे 4 आहे, इथे 0 आहे, इथे पण 0 आहे म्हणजे 4 0 अधिक 0 अधिक 4 बरोबर 4. शतक स्थानचा अंक इथे शतक स्थानचा अंक नाहीये, इथे आहे 4. इथे आहे का शतक स्थानचा अंक, इथे 0 आहे, 0 अधिक 4 4. नंतर सहस्त्र स्थानचा अंक 2 आहे, इथे 0 आहे, इथे 2, तर इथे 6 आहे, इथे 2 आहे, जरी बेरीज 8 आणि 5 आणि 2 मुळलेली 2 5 8 2 4 9 2 5 8 2 4 4 4 9. संख्या काय आहे 25,82,449. एक्झाम्पल 7 1396 इंटू 1396. तर या दोन्ही संख्या सारख्या आहेत आणि यांच्यात गुणाकार आहे म्हणजे या संख्येचा वर्ग 1396चा वर्ग. तर आता गुणाकार करत राहण्यापेक्षा आपण परत इथे एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजेच विस्तारित सूत्र वापरणार आहोत. इथे ही संख्या आपण कशी लिहायची 1396 a प्लस बी स्क्वेअर किंवा a मायनस बी स्क्वेअर. यापैकी कोणते एक सूत्र वापरायचे, इथे कोणतं सूत्र वापरलेलं जास्त सोयीस्कर आहे, तर इथे दुसरं जे सूत्र आहे a मायनस बी होल स्क्वेअर ते सूत्र इथे आपल्याला वापरायचं आहे. ते सूत्र वापरायचं तर 1396 किंवा 1396 म्हणजेच काय होणार आहे 1400 वजा 4 1400 वजा 4 म्हणजेच 1396. मग इथे a इक्वल टू काय घेतलं आपण 1400 आणि b इक्वल टू 4. a स्क्वेअर मीन्स 1400 स्क्वेअर म्हणजे 1400चा वर्ग 1400चा वर्ग वजा 2 गुणिले a
गुणिले बी आणि अधिक बीचा वर्ग आहे 4चा वर्ग. तर 14चा वर्ग जर 5 असेल तर 1400चा वर्ग आपण पटकन सांगू शकतो. 14चा वर्ग आहे 196 आणि इथे 1 2 3 4 शून्य द्यायचे तुम्हाला. 1400 गुणिले 1400. तर त्याच्यानंतर 2 गुणिले 1400 गुणिले 4. तुम्ही कोणत्या पद्धतीने आधी ह्याचा गुणाकार करा किंवा आधी ह्या तुमचा गुणाकार करा, मग ह्याला गुणा तरी चालतं. दोन्हीकडे कारण गुणाकारच आहे. 2 गुणिले 1400 म्हणजे 14 गुणिले 2 28, 2 शून्य आणि गुणिले 4 0 0 9 10 11. वजा आणि 4चा वर्ग 16. तर इथे वजा आहे, इथे अधिक आहे. मग जर आपण एकच स्थानचे अंक जर घेतले तर 0 वजा 0 अधिक 6 किंवा आधी आपण या दोन संख्येची वजाबाकी करून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये 16 घेऊ. आता 0 वजा 0 0 हे 2 0 आहे. मग आता 0 वजा 2 म्हणजे 8. इथे 10 पकडले आपण. 10 वजा 2 झाले 1 आणि 2. 10 वजा 2 8 परत जाईल. हे झाले 2. 6 वजा 2 4 आणि 9 आणि 1 ह्याच्यामध्ये आता 16 मिळवायचे. 1948816 या दोन्हीचा गुणाकार बरोबर हा आहे. तरी ते हा प्रश्न आपण सोडवताना विस्तारित सूत्र वापरलंय, म्हणजेच एक्सपान्शन फॉर्म्युला वापरलाय. a in bracket a minus b square equal to a square minus 2ab plus b square. Example 8, 475 into 475 plus 125 into 125 equal to what? 475 गुणिले 475 अधिक 125 गुणिले 125 बरोबर किती? तर इथे आधी आपण हा गुणाकार करायचा, मग हा गुणाकार करायचा आणि मग बेरीज करायची. तर आपल्याला असं जर केलं आपण तर आपल्याला भरपूर वेळ लागू शकतो. त्याऐवजी आपण इथे फॉर्म्युला वापरणार आहोत, त्याचा इथे उपयोग करून आपण हे गणित पटकन सोडवणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. तर ह्या दोन्ही संख्या सारख्या आहेत. तर इथे आपण a इक्वल टू 475 घेतले आणि b इक्वल टू 125. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट a प्लस b स्क्वेअर प्लस a मायनस b स्क्वेअर असा फॉर्म्युला घेऊन आपण हे सॉल्व्ह करायचं आपलं गणित. आता आपण सॉल्व्ह करू. 475 वर्ग अधिक 125 वर्ग. इथे a बरोबर घेतले आपण 475 आणि b बरोबर आहे 125. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण a आणि b बरोबर ठेवू आणि सॉल्व्ह करू. 1/2 कंसामध्ये 475 अधिक 125चा वर्ग अधिक 475 वजा 125चा वर्ग 1/2. 475 अधिक 125 बरोबर 600. 600चा वर्ग अधिक 475 वजा 125 350. 350चा वर्ग. आता 600चा वर्ग म्हणजेच आधी आपल्याला 6चा वर्ग माहितीये, त्यावरून आपण 600चा वर्ग पटकन काढू शकतो. 6चा वर्ग किती आहे 36. त्यामुळे 600चा वर्ग किती येणार आहे, त्याच्यावर 4 शून्य द्यायचे. 600चा वर्ग म्हणजे 600 गुणिले 600 बरोबर 6 गुणिले 6 36 आणि ह्याच्यावर हे 4 शून्य. आता 350चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. किंवा आधी 35चा वर्ग काढून घेऊ आपण, ते जास्त सोपं होईल. 35चा वर्ग
35चा वर्ग 1225. त्यामुळे 350चा वर्ग बरोबर त्यावर 2 शून्य, 1 आणि 2 शून्य. 35चा वर्ग आपण केला 1225 आणि त्याच्यावर 2 शून्य. तर इथे आपल्याला या दोन्हीची बेरीज करून घ्यायची आणि नंतर त्याला 2नी भाग द्यायचा आहे. एकक स्थानचा अंक यांची बेरीज, दशक स्थानचा दशक स्थान, शतकचा शतक, त्याप्रमाणे आपण आडवी बेरीज करू. बेरीज आहे 4,82,500. तिला आपण 2नी भाग द्यायचा आहे. 4,82,500 ला 2नी भाग द्यायचा आहे. 2 2 4, 2 चौक 8, 2 1 2, 2 2 4, 2 पंचे 10 आणि 0. 2,41,250. Example 9. 796 into 796 minus 204 into 204 equal to what? 796 गुणिले 796 वजा 204 गुणिले 204. आता इथे या दोन्ही संख्या सारख्या आहेत, त्या पण दोन्ही संख्या सारख्या आहेत. ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. इथे या दोन्हीचा गुणाकार करून वजाबाकी करायची. तर इथे आपल्याला हा जास्त वेळ लागू शकतो. परत इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. a square minus b square means a minus b into a plus b. Put here a equal to 796 and b equal to 204. तर इथे a वर्ग वजा b वर्ग बरोबर कंसात a वजा b आणि दुसऱ्या कंसात a अधिक b. तर या दोन्हींची वजाबाकी करायची, या दोन्हींची बेरीज करायची आणि ह्यांच्यामध्ये गुणाकार घ्यायचा. तर आता आपण हे सॉल्व्ह करू. 796चा वर्ग वजा 204चा वर्ग. इथे हा फॉर्म्युला वापरू. 796 वजा 204 दुसऱ्या कंसामध्ये 796 अधिक 204. आधी वजाबाकी करायची, ते बेरीज करायची. 796 इथे आडवी पण आपण वजाबाकी करू शकतो. 6 मधून 4 वजा केले 2, 9 मधून 0 वजा केले 9 आणि 7 मधून 2 वजा केले 5. वजा इथे बेरीज आहे 6 आणि 4 10 हाताला 1, 9 1 10 हाताला 1, 7 2 आणि 1 यांची बेरीज आहे 10. यांच्यामध्ये गुणाकार आहे. 10 गुणाकार करायला अजून सोपा आहे. 592 गुणिले 1000, 592 गुणिले 1000. तर 592 लिहायचे आणि पुढे 3 शून्य टाकायचे. 1 2 3. तर संख्या काय झाली? 5,92,000. तर ह्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. इथे हा फॉर्म्युला वापरला, त्यामुळे आपण हे अँसर पटकन आपण काढू शकलो. जर आपण आधी गुणाकार केला, ह्याचा गुणाकार केला, मग त्यांच्या वजाबाकी, तर जास्त वेळ लागतो आपल्याला ते गणित सोडवताना. इथे आपल्याला हा कमी वेळ लागतो. एक्झाम्पल 10. 387 into 387 plus 113 into 113 plus 2 into 387 plus 113 equal to what? 387 गुणिले 387 अधिक 113 गुणिले 113 अधिक 2 गुणिले 387 गुणिले 113. आता इथे हा गुणाकार, परत हा गुणाकार आणि परत हा गुणाकार आणि नंतर त्यांच्यामध्ये बेरीज करण्यापेक्षा इथे आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल. a plus b square means what? a square plus b square plus 2ab. Here a equal to 387 and b equal to 130. तर इथे हा जो विस्तार आहे, ह्या विस्तारात हे गणित आहे. a square means 387 square plus b square means 113 square plus 2ab, 2 into 387 into 113. तर इथे आपण या पद्धतीने हे सॉल्व्ह करू. 387चा वर्ग अधिक 113चा वर्ग अधिक 2 गुणिले 387 गुणिले 113. तर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab. इथे a बरोबर काय आहे? 387 आणि b बरोबर आहे 113 आणि बरोबर काय आहे? फॉर्म्युल्यानुसार a प्लस b होल स्क्वेअर इन ब्रॅकेट a प्लस b होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. कंसामध्ये a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab म्हणजे a अधिक b चा वर्ग.
ए काय आहे, ए आहे 387 अधिक बी आहे 113 चा वर्ग. इथे आता आपण आधी बेरीज करून घ्यायची, त्याचा वर्ग करायचा. 7 आणि 3 10, हाताला 1, 8 आणि 1 आणि 1 10, हाताला 1, 1 आणि 1 2 आणि 3 5, 500 चा वर्ग. 5 चा वर्ग माहिती आपल्याला 5 गुणिले 5 बरोबर 25. 500 गुणिले 500 बरोबर 25 आणि ह्याच्यावर 4 शून्य द्यायचे. 1 2 3 4, 1 2 3 4. संख्या आहे 2,50,000. 2,50,000. एक्झाम्पल 10. 87 into 87 plus 61 into 61 minus 2 into 87 into 61 equal to what? 87 गुणिले 87 अधिक 61 गुणिले 61 वजा 2 गुणिले 87 गुणिले 61 बरोबर किती? आता इथे हा गुणाकार करायचा, मग हा गुणाकार करायचा, मग एवढा गुणाकार करायचा, मग आधी बेरीज करायची, मग वजाबाकी करायची त्याच्यातून. तर हे जास्त वेळ लागेल आपल्याला. त्यासाठी परत इथे आपल्याला काय वापरायचं आहे, फॉर्म्युला, सूत्र वापरायचं, एक्सपान्शन फॉर्म्युला. a मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर plus b square minus 2ab and put here a equal to 87 and b equal to 61. इथं हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. 87 चा वर्ग अधिक 61 चा वर्ग वजा 2 गुणिले 87 गुणिले 61 a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab where a equal to 87 and b equal to 61. a बरोबर आहे 87 आणि b बरोबर आहे 61 बरोबर a वजा b चा वर्ग. म्हणजेच a किती आहे 87 आणि b आहे 61. 87 वजा 61 चा वर्ग. या दोन्हीमध्ये वजाबाकी करायची. 7 वजा 1 6 आणि 8 वजा 6 म्हणजे 2, 26 चा वर्ग. 26 चा वर्ग 676. 676 उत्तर आहे 676. of star for which 5967 star 13 is divisible by 3. संख्या आहे 5967 स्टार 1 and 3. तर या संख्येला 3 ने कंप्लीट भाग जातो, पूर्ण भाग जातो. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायची लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार. म्हणजे हा जो अंक आहे ह्याची आपल्याला काय करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि ती कशी पाहिजे, व्हॅल्यू लिस्ट पाहिजे. लिस्ट म्हणजे सगळ्यात छोटी अशी व्हॅल्यू काय असेल की ती जी तर व्हॅल्यू ठेवली तर ह्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाईल. तिथे आपल्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहित पाहिजे, म्हणजेच विभाज्यतेची जी कसोटी आहे ती आपल्याला इथे माहित पाहिजे. तर डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 काय आहे, जर प्रत्येक अंकाची बेरीज करून त्या संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज केली आणि त्या जर बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल याचा अर्थ ह्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. 5 plus 9 plus 6 plus 7 plus star plus 1 plus 3. 5 अधिक 9 14, 14 अधिक 6 20, 20 अधिक 7, 20 अधिक 7 27, 27 आणि 1 28, 28 आणि 3 31, 31 अधिक स्टार. आता ह्याला कम्प्लीट कशाने भाग जाणार आहे, 3 ने भाग जाणार आहे. 3 ने भाग जाणार आहे. इथे कोणती संख्या, कोणता अंक पाहिजे की त्याच्यामध्ये 31 मिसळल्यावर जी संख्या येईल त्याला 3 ने भाग जाईल. इथे 2 ही संख्या जर आपण घेतली तर 31 अधिक 2 बरोबर काय येणार आहे, 31 अधिक 2 जर आपण घेतले तर संख्या येणार आहे 33 भागले 3. 33 भागले 3 11. म्हणजे इथे लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार इज व्हॉट 2. तर इथे उत्तर आहे 2. जर 2 आपण जर इथे लिहिले तर त्या संख्येला 3 ने कंप्लीट भाग जातो. Example 12. Find the list value of star for which 7 star 5 4 6 2 is divisible by 9. ही जी संख्या आहे 7 स्टार 5 4 6 2 या संख्येला 9 ने भाग जातो, पूर्ण भाग जातो. तर इथे कोणता अंक असेल, इथे स्टारचा वेळी समजा आपण x घेतला, x घेऊ, तर आपल्याला इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पण ती कशी व्हॅल्यू पाहिजे, लिस्ट व्हॅल्यू पाहिजे. लिस्ट व्हॅल्यू म्हणजे लहानात लहान अंक किंवा लहानात लहान अंक पाहिजे. तर आता तो शोधायचा कसा, तर आपल्याला डिव्हिजिबिलिटी ऑफ 9 माहित पाहिजे.
म्हणजेच विभाज्यतेची 9च्या विभाज्यतेची कसोटी माहित पाहिजे. ती काय आहे, तिथे प्रत्येक नंबरची आधी आपण बेरीज करायची. संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्याची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. आणि त्या अंकाला जर 9ने भाग जात असेल कम्प्लीट, त्याचा अर्थ त्या संख्येला भाग जातो. पण इथे आपल्याला ही व्हॅल्यू माहित नाहीये. तर आपण काय करणार आहोत, आधी यांची बेरीज करू आणि मग आपण नंतर 9च्या पाढ्यामध्ये जवळची संख्या कोणती आहे त्याप्रमाणे आपण हा अंक कोणता असेल ते ठरवायचं. 7 + x + 5 + 4 + 6 + 2 त्याला कम्प्लीट 9ने भाग जातो. तर 7 आणि 5 12, 7 आणि 5 12, 12 आणि हे 4 आणि 6 10, 12 आणि 10 किती झाले 22, 22 आणि 2 24 आणि अधिक x, 24 अधिक x भागिले 9. 9चा पाढा 9 × 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27. 27 जर इथे असेल तर त्याला 9ने कम्प्लीट भाग जाईल. मग आता इथे x काय असणार आहे, 24 अधिक किती घेणार आपण इथे, 24 अधिक 3 केल्यावर 27 येणार आहे. म्हणून इथे x ची व्हॅल्यू आहे 3, स्टारची व्हॅल्यू किती आहे 3. लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार इज 3. 24 अधिक 3 बरोबर 27. जर आपण x बरोबर 3 घेतले तर बेरीज किती होणार आहे, 24 अधिक 3 बरोबर 27 आणि 9ने 27ला पूर्ण भाग जातो. ह्या संख्येला पूर्ण भाग जातो म्हणजेच 7 इथे x ची व्हॅल्यू 3, 7 3 5 4 6 2 ह्या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. एक्झाम्पल 14. फाइंड द लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार फॉर विच 4 8 3 2 स्टार 1 8 इज डिव्हिजिबल बाय 11. तर ह्या संख्येला केव्हा भाग जाईल, जेव्हा इथे स्टारची कमीत कमी व्हॅल्यू असेल. तर इथे आपल्याला डिव्हिजिबिलिटी ऑफ 11 माहित पाहिजे. तर डिव्हिजिबिलिटी ऑफ 11 काय आहे, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 11 इफ द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ इट्स डिजिट ॲट ऑड प्लेसेस and the sum of its digit at even places is either 0 or a number divisible by 11. That is sum of digits at odd places minus sum of digit at even places which should be divisible by 11. नंबर काय आहे 4 8 3 2. इथे स्टारच्या ऐवजी आपण x लिहू 1 8. सम ऑफ डिजिट ॲट ऑड प्लेसेस, ह्याच्यातमध्ये ऑड प्लेसेसचे जे डिजिट्स आहेत त्यांची आपल्याला आधी काय करायची, बेरीज करायची. सम म्हणजे बेरीज, ऑड म्हणजे विषम संख्या आणि नंतर सम ऑफ डिजिट ॲट इव्हन प्लेसेस. इव्हन म्हणजे सम प्लेसवर जे डिजिट्स आहेत, जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची आणि ही बेरीज वजाबाकी करायची आणि जी वजाबाकी येईल त्या वजाबाकीला 11ने जर पूर्ण भाग जात असेल तर ह्याचा अर्थ ह्या संख्येला पूर्ण भाग जातो. तर आता आपण इथे ऑड प्लेसेस घेऊ. ऑड प्लेसेस म्हणजे कोणते 1 2 3 4 5 6 आणि 7. ऑड नंबर कोणते आहेत 1 3 5 आणि 7. यांच्यात बेरीज करायची. 8 + x 8 + x + 3 + 4 मायनस तर इव्हन प्लेसेस घ्यायचे. इव्हन मध्ये 1 + 2 + 8 इव्हन आहे, 2 इव्हन आहे, 4 इव्हन आहे आणि 6 इव्हन आहे. त्यामुळे आपण आधी 1 घेतलाय, मग 2 आणि मग 8 त्यांची बेरीज करू. 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 अधिक x मायनस 1 + 2 + 3 11 15 + x minus 11 means 4 + x. 4 + x. ह्याला कशाने डिवाइड करायचं आपल्याला x ने आणि तो भाग पण पूर्ण जातो. क्वेश्चन मध्येच दिले डिव्हिजिबल बाय 11. ह्या संख्येला 11 ने कम्प्लीट भाग जातो. मग आता इथे 4 आहे त्याच्या x किती घ्यायला पाहिजे आपण की 11 ने त्याला आपल्याला त्या संख्येला डिवाइड करते. 4 मध्ये किती मिसळायला लागतील, 4 + जर 7 केले तर 11 येणार आहे. 4 + 7 11 डिवाइडेड बाय 11 इक्वल टू 1 म्हणजे कम्प्लीट भाग होतो. म्हणजे लिस्ट व्हॅल्यू काय येणार आहे इथे, x ची लिस्ट व्हॅल्यू ऑफ x इज हिअर 7. दॅट इज लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार इज 7. माय आन्सर इज लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार इज 7. आणि कमीत कमी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे म्हणून आपण इथे 7
घेतले. 7 आणि 4 11 होतात आणि 11ला 11ने पूर्ण भाग जातो. इथे जर आपण 2 घेतले असते तर 4 आणि 2 6 झाले असते. 6ला भाग जातो का 11ने नाही जात. 5 घेतले असते तर 9 झाली असते बेरीज. 9ला भाग जातो का नाही. इथे 8 घेतले असते तर 12 झाले असते. 12 ह्या संख्येला 11ने भाग जातो का नाही जात. कम्प्लीट पूर्ण भाग जात नाही. त्याच्यामुळे नाही घ्यायचं म्हणून आपण इथे 7 घेतले. कारण 7 अधिक 4 बरोबर 11. 11ला 11ने भाग जातो आणि ही छोट्यात छोटी व्हॅल्यू आहे, लिस्ट व्हॅल्यू आहे. therefore x = 7. म्हणजे त्याचा अर्थ काय होणार आहे की ही जी संख्या आहे ही संख्या कोणती असणार आहे. 4 8 3 2 स्टारच्या ऐवजी आता 7 7 1 8 अशी ही संख्या आहे. 48,32,778 आणि 718 ह्याला 11ने पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी काही उरत नाही, पूर्ण भाग जातो. तर हा भागाकार करून बघा, पूर्ण भागाकार जाणार आहे. एक्झाम्पल 15. शो दॅट 52563744 इज डिव्हिजिबल बाय 24. तर इथे ह्या संख्येला 24ने पूर्ण भाग जातो. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं की ह्या संख्येला 24ने पूर्ण भाग जातो. तर आपल्याला इथं भाग घालत बसायचं नाहीये. 24ने ह्याला भाग घालत बसायचं नाही. त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागू शकतो. तर सोपी पद्धत काय करायची आता. 24 इज मीन्स 3 × 8. 3 × 8 8 3 24. 3 8 24. तर आधी आपण बघायचं की 3ने भाग जातो का आणि नंतर बघायचं 8ने भाग जातो का. ह्या संख्येला भाग जातो का. दोन्ही संख्येने जर भाग जात असेल त्याचा अर्थच 24ने सुद्धा ह्या संख्येला पूर्ण भाग जातो. मीन्स दॅट इज डिव्हिजिबल बाय 24. धिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 24. तर आता इथे आपल्याला विभाज्यतेची कसोटी वापरायची. 3ची विभाज्यतेची कसोटी आणि 8ची विभाज्यतेची कसोटी. म्हणजे डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 अँड डिव्हिजिबिलिटी ऑफ 8. दॅट इज टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 अँड टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 8. ह्या इथे याचा आपल्या इथे उपयोग करायचा आहे. तर कोणत्याही संख्येला 3ने केव्हा भाग जातो. जेव्हा आपण त्या संख्येमधल्या प्रत्येक अंकाची बेरीज करून जे उत्तर येतं त्याला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर आपण म्हणतो की त्या संख्येला 3ने भाग जातो. आणि 8ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे. तर शेवटचं जे 3 अंकी संख्या आहे त्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर ह्याचा अर्थ 8ने पूर्ण संख्येला भाग जातो. तर आता आपण इथे 3ने आणि 8ने भाग जातो का बघू. 24 = 3 × 8. Here 3 and 8 are co-prime. Means HCF of 8, 3 and 8 is 1. Now sum of digit in the number. Sum of digits. इथे प्रत्येक अंक घ्यायचा आहे आणि त्याची बेरीज करायची. प्रत्येक अंक घेऊन बेरीज करायची. 5 + 2 + 5 + 6 + 3 + 7 + 4 + 4 4 + 4. तिथे आपण बेरीज करू. 36 is divisible by 3. Therefore, given number is also divisible by 3. Therefore, number 5 2 5 6 3 7 4 4 is divisible by 3. The number formed by last 3 digit is 744. तर इथे शेवटची 3 अंकी संख्या जर घेतली आपण तर ते किती आहे 744. आता 744ला आपण 8ने भाग घालून बघायचा आणि कम्प्लीट भाग जातो का बघायचा. जर जात असेल त्याचा अर्थ काय होणार आहे की ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जातो. आता इथे 744ला 8ने भाग घातला तर 91 उत्तर आलेलं आहे. बाकी 0 आहे म्हणजे कम्प्लीट भाग गेलेला आहे. तर जेव्हा 744ला 8ने पूर्ण भाग जातो ह्याचाच अर्थ ह्या संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. 5 2 5 6 3 7 4 4 7 4 4 is divisible by. इथे आपण पूर्ण संख्येला भाग घालायची गरज नाहीये. फक्त आपल्याला ह्याला भाग जर जात असेल पूर्ण ह्याचा अर्थ ह्या संख्येला पण पूर्ण भाग जातो 8ने. आणि इथे आपण काय केले आधी सगळ्या डिजिटची बेरीज आली 36. मग 36ला 3ने भाग जातो. 3 1 3 आणि 3 2 6 कम्प्लीट भाग जातो. 36 भागिले 3 जर केलं तर 12 उत्तर येतात. तर मग ह्याचा अर्थ काय जर 3ने ह्याला भाग जातो या अंकांची बेरीज करून जे उत्तर येतं ते 36 आहे त्याला 3ने जर भाग गेला कम्प्लीट
तर ह्याचा अर्थ ह्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. मग आता 3 ने भाग जातो आणि 8 ने भाग जातो. ह्याचा अर्थ काय? 3 गुणिले 8 म्हणजे 24 ने पण ह्या संख्येला भाग जातो. गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 and 8. Hence, it is divisible by 3 into 8, that is 24. Hence, given number is divisible by 24. Example 16. What least number must be subtracted from 1672 to obtain a number which is completely divisible by 17. तर इथे ह्या नंबरमधून, ह्या संख्येमधून, संख्या काय आहे? 1672 संख्येमधून कोणती संख्या वजा केली तर येणाऱ्या संख्येला 17 ने पूर्ण भाग घालायचा आहे, पूर्ण भाग जाईल. तर इथे काय करायचं? आता आपण ह्या संख्येला 17 ने काय करायचंय? भाग द्यायचा आहे. आणि जी बाकी येईल, जो नंबर येईल तो जास्तीचा नंबर आहे. आपल्याला बाकी 0 पाहिजे. कंप्लीट डिव्हिजिबल म्हणजे काय? जेव्हा बाकी 0 येते, रिमाइंडर इज 0, तेव्हा आपण म्हणतो त्या संख्येला कंप्लीट भाग जातो, कंप्लीट डिव्हिजिबल आहे असं म्हणतो आपण. तर इथे बाकी जी येईल तो अंक, ती संख्या ह्या संख्येमधून वजा करायची. तर आता आपण भाग घालून बघू आणि बाकी काय आहे ती बघायची आपल्याला. हे 17चा पाडा लिहिला आहे. 17 ने आपल्याला ह्या संख्येला भाग घालायचा. 17 9 153, तेव्हा बाकी करायचं. 142 पेक्षा लहान संख्या 136, 8 136, 6 0 0. तर बाकी किती आहे इथे? बाकी आहे 6. तर इथे बाकी आहे 6. जर इथे 0 पाहिजे असेल तर काय करावं लागेल आपल्याला? इथे 0 पाहिजे, आपल्याला कंप्लीट डिव्हिजिबल पाहिजे. त्याच्यासाठी ह्याच्यात 6 नको आहे. म्हणजेच मग ह्या संख्येतून आपल्याला काय करावं लागेल? 6 वजा करावे लागतील. 1672 - 6 = therefore answer is number to be subtracted is 6. Question 17. What least number must be added to 2010 to obtain a number which is completely divisible by 90? तर इथे ह्या संख्येमध्ये 2010 ह्या संख्येमध्ये कोणती संख्या मिसळली की जो येणारा नंबर आहे, जी येणारी संख्या आहे त्या संख्येला 19 ने पूर्ण भाग घालावा जाईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे? आधी 19 ने भाग घालून बघायचं आहे पूर्ण भाग जातो की नाही आणि बाकी किती येते. इथे आपण 19 ने भाग घालू. 2010 ला 2 ला भाग जातील, मग आपण संख्या 20 घेतली. 20 ला भाग घालू. 19 × 19 1 घेतला, भाग जात नाही म्हणून 0 ला वरून 0. 110 संख्या झाली. 110 संख्यापेक्षा लहान संख्या 95. 1 2 3 4 5 5चा भाग दिला वजा 95 उरले किती? 15. तर आता बाकी आहे 15. बाकी किती आहे? 15. बाकी 15 आहे. तर आता ह्या संख्येत किती संख्या मिसळली ही जी येणारी संख्या आहे त्याला 19 भाग जाईल. आणि लिस्ट नंबर विचारले, छोट्यात छोटी संख्या ह्याच्यात किती मिसळायची की ज्या येणाऱ्या संख्येला 19 ने भाग जाईल. अशा वेळेस काय करायचं? आता इथे 19 ने भाग दिला आहे, बाकी 15 आलेली. मग 19 वजा 15 बरोबर 4. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला किती मिसळायचे? 4. आणि ही जी येणारी संख्या आहे ह्या संख्येला मात्र 19 ने भाग जाणार. तर उत्तर काय आहे? 4. 4 is least number which is added when added to 2010, then that number is completely divisible by 90. जेव्हा आपण 2010 मध्ये 4 मिसळले, 4
ॲड केले, 4 मिसळले, तर येणारी जी संख्या आहे 2014, ह्या संख्येला 19ने पूर्ण भाग जाईल. Example 18. On dividing 12,401 by a certain number, we get 76 as quotient and 13 as a remainder. तर इथे 12,401 ला जर एखाद्या संख्येने भाग दिला तर 76 भागाकार येतो आणि 13 बाकी उरते. यावरून आपल्याला काय करायचं की तो नंबर काढायचा. व्हॉट इज द डिव्हायझर? तर इथे आपले भाजक काय आहे ते काढायचं. जर 12,401 ला डिवायझरने भाग दिला तर क्वोशंट आहे 76 and remainder is 13. Remainder and 12,401 is called dividend. क्वोशंट म्हणजे भागाकार, डिवायझर म्हणजे भाजक आणि डिव्हिडंड म्हणजे भाज्य आणि रिमाइंडर म्हणजे बाकी. तर इथे परत आपल्याला इथे माहिती आहे की भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी बरोबर भाज्य. डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर इक्वल टू डिव्हिडंड. डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. Dividend is 12,401 equal to divisor into quotient is 76 and remainder is 30. तर आता इथे आपण 12,400 वजा 13. Therefore divisor equal to 12,400 minus 13 divided by 76. 12,401 मधून 13 वजा करायचे. 12,401 वजा 13 12,388 भागिले 76. इथे 76 ने काही भाग घालण्यापेक्षा आधी आपण 2 नी भाग घालू शकतो किंवा 4 1 4 आणि 4 9 36. 4 1 4 आणि 4 3 उरले, 4 9 36. 4 त्रिक 12 0, 4 9 36, 2 उरले आणि 4 7 28. 3,097 भागिले 19. आता इथे 19चा पाढा आपल्याला पाठ पाहिजे. पाठ नसेल तर आपण तयार करू शकतो 19चा पाढा, पण आपल्याला इथे पाठच पाहिजे कारण आपल्याला हे क्वेश्चन पटापट सोडवायचे असतात. त्याच्यामुळे वेळ कमी लागला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला पाठ करावे लागतील. तर भाग घातल्यावर 163 उत्तर आले. therefore divisor is 163. म्हणजे 163 ने जर 12,401 ला भाग घातला तर भागाकार 76 येतो आणि बाकी 13 उरते. Example 19. On dividing a certain number by 342, we get 47 as a remainder. If the same number is divided by 18, what will be the remainder? तर एका नंबरला 342 ने भाग दिला असता बाकी येते 47. आणि ह्याच नंबरला जर 18 ने भाग दिला, तर बाकी किती येणार असा क्वेश्चन आहे. तर आता बाकी जेव्हा 47 येते ह्याचा अर्थ काय, तर ही जी संख्या आहे यांनी आपण ह्या संख्येला भाग घालतो. जर आपण ह्या दोन्हींची जर बेरीज करून ही संख्या इथे लिहिली म्हणजे 342 अधिक 47 बरोबर 389. हा जो नंबर आहे लहान ह्याला ह्या संख्येने भाग घातला तर 342चा एकच भाग दिला समजा, मग बाकी किती उरणार आहे 47. तर ह्याच नंबरला आपण 18 ने भाग घालू. 389 ला 18 ने भाग घातला. 18 1 18, 18 2 36, उरले इथे 2. नंतर 18 1 18, 9तून 8 वजा केले 1, 2तून 1 वजा केले 1, म्हणजे बाकी किती आहे आता, बाकी आहे 11 बाकी आली 11. मग उत्तर काय आहे, आन्सर 11.
तर इथे आपण 389 ही संख्या कशी काय घेतली, तर कारण इथे बाकी 47 आहे आणि भाग कशाने दिलाय 342ने. म्हणजे जर आपण ह्याच्यात हे मिसळले तर समजा लहान लहान संख्या होईल, नंबर होईल की ज्याला आपण जर भाग दिला तो एकटा भाग दिला तर बाकी किती येणार आहे 47. मग ह्याच नंबरला जर 8 ने भाग दिल्यावर बाकी किती आली 11. तर आपल्याला हेच विचारलं व्हॉट विल बी द रिमाइंडर. देअरफॉर आन्सर इज 11. एक्झाम्पल 20. सिम्प्लिफाय 789 into 789 into 789 plus 211 into 211 into 211 whole divided by 789 into 789 minus 789 into 211 plus 211 into 211. 789 गुणिले 789 गुणिले 789 अधिक 211 गुणिले 211 गुणिले 211 भागिले 789 गुणिले 789 वजा 789 गुणिले 211 अधिक 211 गुणिले 211. तिथे दोनच संख्या आहेत, एक तर 789 आणि 211 आहे. इथे हे तीनदा गुणलेले, इथे पण तीनदा गुणले आणि यांच्यामध्ये बेरीज आहे. इथे दोनदा गुणले वजा बाकी आहे, मग नंतर 789 आणि 211 आणि अधिक 211 गुणिले 211. तिथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे a क्यूब प्लस b क्यूब. एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो वापरायचा. a क्यूब प्लस b क्यूब मीन्स a प्लस b इन अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर असा फॉर्म्युला वापरायचा इथे. वेअर हिअर a इक्वल टू 789 अँड b इक्वल टू 211. तर आता आपण सॉल्व करू. इथे a इक्वल टू आपल्याला 789 घ्यायचं. मग a इंटू a प्लस b इंटू b डिवाइडेड बाय a इंटू a मायनस a इंटू b प्लस b इंटू b म्हणजेच a क्यूब प्लस b क्यूब. a इंटू a मीन्स a क्यूब, a चा घन अधिक b चा घन भागिले a चा वर्ग वजा ab अधिक b वर्ग. मग a क्यूब प्लस b क्यूब इक्वल टू a प्लस b इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आता ह्या ब्रॅकेट आणि ह्या ब्रॅकेट मध्ये सगळे टर्म सारखे आहेत, त्याच्यामुळे दोन्ही ब्रॅकेट कट होतील आणि ह्या दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन, त्याच्यामुळे आपण असं कट करू शकतो. रिमेनिंग a प्लस b. नाउ पुट व्हॅल्यू ऑफ a अँड b. a इज 789 and b is 211. 789 अधिक 211 9 1 10 हा चाला 1 1 2 8 2 10 हा चाला 7 2 आणि 1 10. तो उत्तर आहे 1000. उत्तर काय आलं 1000. आन्सर इज 1000. आता ह्या फॉर्म्युल्यामुळे आपल्याला हे पटकन सॉल्व्ह करता आलं. नाही तर आपण आधी असा गुणाकार करत बसलो, मग त्याचा क्यूब करायचा, मग ह्याचा क्यूब करायचा, मग नंतर खालच्या याचं सॉल्व्ह करायचं आणि नंतर मग डिवाइड करायचं, तर त्याला फार वेळ लागू शकतो. पण फॉर्म्युला आपल्या जर लक्षात असेल तर आपण कसं पटकन सॉल्व्ह करतो. तर एक्सपान्शन फॉर्म्युले पाठ करायचे. विस्तारित सूत्रे. a घन अधिक b घन बरोबर कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. एक्झाम्पल 21. सिम्प्लिफाय 658 into 658 into 658 minus 328 into 328 into 328 divided by 658 into 658 plus 658 into 328 plus 328 into 328. तर परत आपल्याला इथे फॉर्म्युलाच वापरायचा आहे, कारण एवढा गुणाकार करायचा, मग एवढा करायचा, मग दोन्हींची वजाबाकी करायची, परत इथे गुणाकार इथे गुणाकार त्यांची बेरीज करायची आणि मग अंशाला आणि छेदाला भाग द्यायचा. तर आपल्याला इथे भरपूर वेळ लागतो, तर ह्या पद्धतीने हे सॉल्व्ह नाही करायचं. इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. तर इथे a इक्वल टू घ्यायचं आहे 658 अँड b इक्वल टू 328. a बरोबर आहे 658 आणि b बरोबर आहे 328. आता आपण सॉल्व्ह करू. a मायनस b इंटू b डिवाइडेड बाय a इंटू a प्लस a इंटू b प्लस b इंटू b. a इंटू a म्हणजे a क्यूब, a चा घन, a गुणिले a तीनदा a गुणले म्हणून a चा घन वजा b क्यूब, b चा घन, a वर्ग अधिक ab अधिक b गुणिले b चा वर्ग.
तर फॉर्म्युला काय आहे, परत एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे, ए क्यूब मायनस बी क्यूबचा, ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरायचा. मग ए क्यूब मायनस बी क्यूब मीन्स व्हॉट, ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता इथे हा कंस लिहिला आपण, ते दोन्ही कंस सारखे, ते दोन्ही ब्रॅकेटमधले टर्म्स सारखे आणि या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन, त्याच्यामुळे आपण हे असं कट करू शकतो. रिमेनिंग टर्म ए मायनस बी. मग पुट हिअर ए इक्वल टू 658 अँड बी इक्वल टू 328. ए बरोबर 658 वजा बी बरोबर 328. वजा बाकी आडवी वजा बाकी केली तरी चालते. एकक स्थानचा अंक वजा करायचा. 8 वजा 8 0, 5 वजा 2 3 आणि 6 वजा 3 330. 330 आन्सर 330. तर इथे आपल्याला काहीच वेळ नाही लागला हे सॉल्व्ह करायला, कारण आपल्याला हा फॉर्म्युला माहीत होता. त्यामुळे आपण इथे हा फॉर्म्युला वापरून हे दोन्ही कट करून टाकले. मग रिमेनिंग ओनली ए मायनस बी. मग त्याच्यामुळे आपल्याला हे पटकन करता आलं. तर इथे अशी फॉर्म्युले जे आहेत ते मला पाठ करावे लागतील. एक्झाम्पल 22. सिम्प्लिफाय in bracket 893 plus 786 square minus in bracket 893 minus 886 square divided by 893 into 786. 893 अधिक 786 चा वर्ग वजा दुसऱ्या कंसात 893 वजा 786 चा वर्ग भागिले 893 गुणिले 786. इथे दोनच नंबर आहेत, 893 आणि 786. तर इथे पहिल्यांदा ह्यांचा स्क्वेअर करायचा बेरीज करून आणि परत इथे वजाबाकी करून वर्ग आणि नंतर ह्यांची वजाबाकी घ्यायची, त्याला भाग द्यायचा आहे ह्या दोन्हींचा गुणाकार. ते एवढं आपल्याला करत बसायचं नाही आहे, त्यासाठी आपल्याला खूप वेळ लागू शकतो. तर आपण हे सिम्प्लिफाय करू. पुट हिअर ए इक्वल टू 893 अँड बी इक्वल टू 786. ए प्लस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी स्क्वेअर होल डिवाइडेड बाय ए इंटू बी, where a equal to 893 and b equal to 786. तर आता आधी आपण हे एक्सपान्शन करून घेऊया दोन्हींचं. a प्लस बी स्क्वेअर होल स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट a मायनस b चा स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर होल डिवाइडेड बाय ए इंटू बी. तर हे जे एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत, विस्तारित सूत्रे, हे आपल्याला पाठ पाहिजेत, म्हणजे आपण पटकन सॉल्व करू शकतो. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता हा कंस काढून घ्यायचा आहे. मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऋण ऋण धन, दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. प्लस 2ab मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए बी, ए इंटू बी मीन्स ए बी. आता इथे ए स्क्वेअर आहे, इथे मायनस ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल टू 0, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 0. मग ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 0, 2ab प्लस 2ab, 2ab प्लस 2ab डिवाइडेड बाय ab इक्वल टू 4ab डिवाइडेड बाय ab इक्वल टू 4. आन्सर इज 4. तर इथे आपण ह्या पद्धतीने हे लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. Example 23. What is the unit digit in the product 684 into 759 into 413 into 676? तर इथे युनिट डिजिट इन द प्रॉडक्ट, युनिट डिजिट इन द प्रॉडक्ट म्हणजे जो गुणाकार येईल, जे उत्तर येईल ह्या सगळ्या संख्या एकमेकांना गुणून त्याच्यातला एकक स्थानचा अंक काय आहे, युनिट डिजिट काय आहे. तर आता इथे आपल्याला हा पूर्ण गुणाकार करायची गरज नाही. हा जर पूर्ण गुणाकार करून उत्तर काढायचं आणि त्याच्या एकक स्थानचा अंक बघायचा,
म्हणजे युनिट डिजिट बघायचं गुणाकारातलं त्याला खूप वेळ लागेल. तर आपल्याला काय करायचं, फक्त गुणाकार कशाचा करायचा आहे, 4, 9, 3 आणि 6 जे युनिट डिजिट्स आहे त्याच्यामध्ये त्याचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये युनिट डिजिट्स काय आहे ते बघायचं. 4 × 9 × 3 × 6 4. ह्याच्यात ह्या संख्येमधला 684 मधला एकक स्थानचा अंक 4. कारण आपण गुणाकार करताना आधी पहिल्यांदा एकक स्थानच्या अंकानेच गुणतो, त्याच्यामुळे आपल्याला फक्त एकक स्थानचे अंक घ्यायचे आणि त्याचा गुणाकार बघायचा. इथे 9, 3 आणि 6, 4, 9, 3 आणि 6 हे सगळे एकक स्थानचे अंक आहेत. ह्याचा गुणाकार करायचा आणि उत्तर काय येईल त्याच्यामधला एकक स्थानचा अंक म्हणजेच युनिट डिजिट इन द प्रॉडक्ट ऑफ 10 आपण गुणाकार करतो. 4, 9, 36 आणि 6 त्रिक 18, 10 गुणाकार करायचा आहे. आता इथे आपण गुणाकार केला, किती उत्तर आहे 648. त्याच्यातला युनिट प्लेस जो आहे तो कोणता आहे 8 डिजिट आहे. मग आन्सर काय येणार, युनिट डिजिट इन द प्रॉडक्ट इज 8. आन्सर इज 8. 8 इज द युनिट डिजिट इन द प्रॉडक्ट 684 × 759 × 413 × 676. तर 684 गुणिले 759 गुणिले 413 गुणिले 676 ह्याचा गुणाकार जर आपण केला, जो गुणाकार येईल त्याच्यातला एकक स्थानचा अंक 8 आहे. तर इथे आपण काही असा पूर्ण गुणाकार करत बसलेलो नाहीये. आपण काय केलं, फक्त एकक स्थानचे जे डिजिट आहे, जे अंक आहेत त्यांचा फक्त गुणाकार केला आपण. 4938 ह्यांचा गुणाकार 4938 ह्यांचा गुणाकार केला, मग तो किती आहे 648 आणि त्याच्यातला युनिट डिजिट काय येणार आहे तर 8 येणार आहे. देअरफॉर 8 इज द युनिट डिजिट इन द प्रॉडक्ट. Example 24. What is the unit digit in the product 3547 raised to 153 into 251 raised to 72. तर इथे आपल्याला परत युनिट डिजिट काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. कशाचा, तर ह्या गुणाकाराचा प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन करून जे उत्तर येईल त्याच्यातला युनिट डिजिट काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आता इथे असा गुणाकार करणं शक्यच नाही, आपल्याला फारच वेळ लागेल. तर आता काय करायचं, आपल्याला सोपा मार्ग बघायचा आहे, सोप्या ह्याने कसं हे सॉल्व्ह करता येईल ते बघायचं आहे. आता इथे युनिट डिजिट म्हणले तर आपण युनिट डिजिट घेऊ फक्त 7चा 153वा घात गुणिले 1चा, इथे युनिट डिजिट 1 आहे, इथे 7 आहे. एकक स्थानचा अंक बघायचा, इथे 7 आहे, इथे 1 आहे. मग 7चा 153वा घात गुणिले 1चा 52वा घात 72वा घात. तर कोणताही एकचा कितवा जरी घात असला तरी इथे काय येणार आपल्याला उत्तर एकच येणार आहे. 1चा 72वा घात म्हणजे 1. आता इथे मात्र आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर इथे बरोबर 53 बरोबर आपल्याला काय करायचं आहे, समसंख्या घ्यायची आहे. 152 अधिक 1 असं घ्यायचं आहे. म्हणजे 7चा 153वा घात म्हणजेच 7चा 152वा घात अधिक 7चा 1वा घात. ह्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू. 152वा घात गुणिले 7चा 1वा घात आणि गुणिले आता हे 1चा 72वा घात म्हणजे 1च. आता परत हा गुणाकार एवढा करत बसायचा नाहीये. तर आता इथे आपल्याला सोपं बघायचं काही होईल का सोपं करता. तर 152 म्हणजेच तर 152ला आपण 4ने भाग दिला तर काय उत्तर येणार आहे 4 त्रिक 12 3 आणि 4 त्रिक 12 3 उरले वरून 4 8 32 म्हणजे 4 गुणिले 38 4 गुणिले 38 म्हणजे 152. मग 7चा 152वा घात म्हणजे 7चा 4था घात आणि ह्याचा 38वा घात. आता 7चा 4था घात किती येणार आहे, 7चा 4था घात म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 मग 49 गुणिले 49. आता इथे आपण 8 अशी हे करू गुणाकार करू, आपण उभी मांडणी करू. 9 9 81 चले 8 9 चौक 36 36 आणि 8 44 आणि आता 4ने गुणायचे 9 36 हा चले 3 4 चौक 16 16 आणि 3
19 याची बेरीज 1, 10 आणि 2. आता इथे एकक स्थानचा अंक काय आहे? एकक स्थानचा अंक आहे 1. एकक स्थानचा अंक किती इथे? 1. मग 1चा 38वा घात किती असणार आहे? 1. मग 1चा 38वा घात 1 आहे. म्हणून मग ह्या संख्येचा सुद्धा आपल्याला जर आपण एवढं तर आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. म्हणजे 7चा 152 घातचा युनिट डिजिट किती आहे? 1 आहे. मग 1 × 7 × 1 म्हणजेच 7. Therefore answer is unit digit in the product is 7. आता इथे आपल्याला एवढा घात करत बसायचं नाहीये, त्या मल्टिप्लिकेशन करून नाही, त्याला फार फारच वेळ लागेल. तर आपल्याला युनिट डिजिट फक्त काय यायचं एवढंच बघायचंय. त्याचा युनिट डिजिट 7 आहे. मग 7चा 153 7 raised to 153. 7चा 153वा घात गुणिले इथे एक आहे युनिट डिजिट, एकच स्थानी इथे 1 आहे, इथे 7 आहे. मग 1चा 72वा घात. तर 1चा 72वा घात म्हणजेच 1. त्यामुळे इथे प्रश्न सुटला. आता ह्याचं आपल्याला बघायचंय. मग 7चा 4चा 38वा घात गुणिले 7 आणि गुणिले 1चा 72वा घात. 4 गुणिले 38 म्हणजे 152 आणि हा 153. मग आता 7चा 4था घात आपण काढला तेव्हा युनिट डिजिट काय आलेला आहे? 1 आलेला आहे. 1चा 38वा घात गुणिले 7चा 1वा घात म्हणजे 7 आणि 1चा 72वा म्हणजे 1. आता इथे ही समसंख्या आहे आणि 1चा 38वा घात आहे तेव्हा 1च येणार. मग 1 गुणिले 7 गुणिले 1 बरोबर 7. आन्सर इज 7. 7 is the unit digit in the product 3547 raised to 153 into 251 raised to 72. तर इथे बघा आपण कसं सोपं गणित सोडवलंय सोप्या पद्धतीने. इथे आपण हा काही गुणाकार केलाच नाही, फक्त आपण एकक स्थानचा जो अंक आहे ते रेज टू घेतलेले 7 raised to 153 1 raised to 72. आणि ह्याच्यात परत आपण काय केलेले 153 मीन्स 152 प्लस 1 आणि इथे रेस टू 38 प्लस 7 raised to 1 ह्या पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट केलेले. Example 25. What is the unit digit in 264 raised to 102 plus 264 raised to 103? तर इथे आपल्याला युनिट डिजिट काढायचा आहे. एकक स्थानचा अंक इथे ह्याचा 102वा घात आणि ह्या संख्येचा 103वा घात यांची बेरीज करून जे उत्तर येईल त्या उत्तराचा युनिट डिजिट काय आहे, एकक स्थानचा अंक काय आहे. आता ह्याचा 102वा घात करायचा, परत ह्याचा 103वा घात करायचा, मग बेरीज करायची. तर ते अशक्य आहे. आपल्याला कमी वेळात हे एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला जमणारच नाही. आता आपण काय करणार आहोत त्यासाठी सोपी पद्धत काय आहे, तर इथे 264 इथे पण 264 आहे. तर आपण कंसाच्या बाहेर 264चा 102वा घात कंसाच्या बाहेर घेऊ आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक 264 आणि सॉल्व करू. आता सॉल्व करू. 264चा 102वा घात आणि कंसामध्ये 1 अधिक 264. 264चा 102वा घात आपण कंसाच्या बाहेर घेतले गुणिले 1 म्हणजे 264चा 102वा घात अधिक 264चा 102वा घात गुणिले 264. 264चा 102वा घात गुणिले 264 म्हणजेच काय येणार आहे 264चा 103वा घात. 102 अधिक 1 103वा घात. ह्या दोन्हींची बेरीज करायची. 264चा 102वा घात गुणिले इथे गुणाकाराचं चिन्ह आहे गुणिले 265. आता इथे ह्याच्या युनिट डिजिटला 5 आहे, एक आपल्याला 5 आहे माहिती आहे. म्हणजे ह्याचा आपल्याला 102वा घात काढायचा आहे आणि त्याच्या युनिट डिजिटला कोणता अंक आहे ते बघायचा. इथे 5 आहे, एका संख्येचं आपल्याला मिळालेलं 5. ह्याचा आन्सर काढायचा आपल्याला.
आता हे काय करायचं, 102 बरोबर 100 अधिक 2, 264चा 100 अधिक 2, 100 अधिक 2. तर आपल्याला युनिट डिजिट पाहिजे, युनिट प्लेसचा डिजिट पाहिजे, तर इथे युनिट प्लेसचा डिजिट 4 आहे. मग आता हे सॉल्व नाही करायचं, फक्त आपल्याला 4⁻100 + 2 मीन्स 4⁻25 × 4⁻². 4² इज 16. मग इथे युनिट डिजिट काय येणार आहे, 4² 6 येणार आहे. 4² = 16. युनिट डिजिट आहे 6. इथे 4⁻4⁻25. 4⁻4 म्हणजे 4 × 4 × 4 × 4 म्हणजे 16 × 16, 256. युनिट डिजिट काय आहे, 6 आहे. मग परत 6 युनिट डिजिट घेतलं आपण इथे आणि ह्याचा 25. तर ह्याचा आपण जेव्हा 25 काढू तेव्हा परत काय होणार आहे, 24 + 1 असं आपण घेऊ शकतो. मग 6⁻24 × 6. मग परत 6² × 12 × 6. मग 6² इज 36 अँड युनिट प्लेस इज 6. मग परत 6⁻12 मीन्स स्क्वेअर × 6. मग परत 6चा स्क्वेअर × 3. त्या पद्धतीने आपण सॉल्व केलं तर ह्याचा आन्सर शेवटी 6च येणार आहे. शेवटी याचा आन्सर काय येणार आहे, 6 येणार आहे. युनिट डिजिट काय असणार आहे, 6 असणार आहे. मग ह्याचा युनिट डिजिट काय आहे, 6 आहे. ह्याचा पण 6 आहे आणि इथे हा 5. मग 6 × 6 × 5, 6 × 6 = 30. 6 × 18 0. मग युनिट डिजिट काय आहे, 0. मग 0 इज द युनिट डिजिट इन दिस एक्झाम्पल. Therefore answer is 0. 0 is the unit digit in 264⁻102 + 264⁻103. तर इथे आपण हे कॅल्क्युलेशन केलं का, पूर्ण नाही, फक्त युनिट डिजिट घेऊन आपण त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून सॉल्व केलेलं आहे की आपल्याला, कारण फक्त युनिट डिजिट विचारला की कोणता असेल, तर असं ह्या सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढले. उत्तर आहे 0. आन्सर इज 0. Example 26. Find the total number of prime factors in the product in bracket 4⁻11 × 7⁵ × 11⁻2. तर इथे आपल्याला ऑलरेडी 7 आणि 11 हे प्राईम फॅक्टर आहेत. हे दोन्ही प्राईम फॅक्टर आहेत. 7 and 11 आर प्राईम फॅक्टर्स. पण 4 इज नॉट प्राईम फॅक्टर, बट 4 इज इक्वल टू 2 × 2. 2 is here prime factor. And the 4 means 2 square. 4 means 2 square raised to 11. 2 square means 4 and raised to 11 into 7 into 5 into 11 is 2. 2 raised to 22. 2 into 11 22 into 7 into 5 into 11 into 2. मग आता टोटल नंबर आपल्याला फॅक्टर्स विचारले. फाइंड द टोटल नंबर ऑफ प्राईम फॅक्टर्स. तर हे 2चा 22वा घात, म्हणजे 2 किती वेळा गुणायचे आहेत, 22 वेळा. म्हणजे 2 किती आहेत, 22 वेळा आहे. 7 5 वेळा आहेत आणि 11 2 वेळा आहेत. मग टोटल नंबर ऑफ प्राईम फॅक्टर्स 22 + 5 + 2 म्हणजे 27 + 2 मीन्स 29. टोटल नंबर ऑफ प्राईम फॅक्टर्स आर 29. तर ह्या पद्धतीने आपण हे आता सॉल्व करू. 4 × 11 × 7 × 5 × 11 × 2. 4 × 11 means 2 square raised to 11 means 2 raised to 22. Therefore 4 raised to 11 means 2 raised to 22 into 7 raised to 5 and 11 raised to 2. Here 2, 7 and 11. 2, 7 and 11 are now prime factors. Total number of prime factors. Therefore, total number of prime factors are
आता आपल्याला टोटल कशाचे करायचे, फॅक्टर्सची. किती प्राईम, 2चे किती नंबर्स आहेत, 22. म्हणजे 2 किती आलेले, 22 वेळा. मग 22 फॅक्टर आहेत, प्राईम फॅक्टर. नंतर 7चे 5 वेळा आणि 11चे 2 वेळा. मग आता टोटल किती आहे, 29. आन्सर इज 29. 29 आर प्राईम फॅक्टर्स, किंवा 29 प्राईम फॅक्टर्स आर इन द 29 prime factors are in the product. 4 raised to 11 into 7 raised to 5 into 11 raised to. इथं आपण हा क्वेश्चन सॉल्व करताना फक्त काय केलेलं की 4 इज नॉट प्राईम फॅक्टर, 7 and 11 आर प्राईम फॅक्टर. म्हणून मग 4चा आपण 4 equal to what, 2 into 2, that is 2 square, and 2 is prime factor. मग त्यामुळे इथे आपण 2 raised to 2 raised to 11, मग 2 into 11 22. टोटल नंबर ऑफ प्राईम फॅक्टर्स 22 plus 5 plus 2, that is 29. Example 27, find the remainder when 2 raised to 31 is divided by 5. तर इथे रिमाइंडर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज रिमाइंडर, जेव्हा आपण 2चा 31वा घात त्याला आपण भाग देऊ 5ने, तेव्हा इथे जी बाकी येईल म्हणजे रिमाइंडर येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 5 गुणिले 2, 2चा 1वा घात 30 अधिक 1 31. 2चा 30वा घात म्हणजे 2चा 10वा घातचा 3रा घात किंवा घन, 2चा 10वा घातचा घन गुणिले 2. 2 raised to क्यूब ऑफ 2 raised to 10. आता आपल्याला हे पाठ आहे, 2 raised to 10 इज नथिंग बट 1024, 1024. 1024 raised to 3 into 2. जेव्हा आपल्याला फक्त रिमाइंडर पाहिजे तेव्हा आपण काय करायचं आहे, तर इथे युनिट प्लेसचा अंक बघायचा. इथे 4 raised to 3, 4 raised to 3 मीन्स 4 into 4 into 4, 4 into 4 16, 16 into 4 16 into 4 64, 4 गुणिले 4 16, 16 गुणिले 4 64. मग इथे परत लास्टला काय आहे, 4 आहे. मग रिमाइंडर इथे काय, लास्ट युनिट काय येणार आहे ह्याचा, 2 raised to 31चा 4 into 2, 4 into 2 हे लास्ट युनिट किंवा युनिट डिजिट्स आहे. युनिट डिजिट इक्वल टू 8. आणि मग 8ला जेव्हा आपण 5ने डिवाइड करतो, 8ला जेव्हा आपण 5ने डिवाइड करतो तेव्हा 5 1 जा 5 अँड रिमाइंडर इज 3. रिमाइंडर इज 3. तरी ते आपण ही पूर्ण संख्या काढलीच नाही आहे. 2चा 31वा घात आपण काढलेलाच नाही. आपण काय केलं, 2चा 31वा घात म्हणजे 2चा 30वा गुणिले 2 आणि 2चा 30वा घात म्हणजे 2चा 10वा घातचा घन. 2चा 10वा घात आपल्याला माहिती आहे आणि त्याचा आपल्याला इथे युनिट डिजिट घ्यायचा आहे. तर लास्टला जे टर्म्स असतात ते आपण मायनस करून बाकी येत असते ना, म्हणून आपण लास्टचे टर्म्स बघणार आहोत. त्याला जर 5ने कंप्लीट भाग गेला तर बाकी नाही येणार. आता लास्टचे युनिट डिजिट काय आहे, तिथे 4 आहे आणि ते 2. मग 4 into 2 8 आहे. मग 8ला जेव्हा आपण 5ने डिवाइड करू तेव्हा रिमाइंडर रिमेनिंग 3. देअरफॉर 3 इज रिमाइंडर वेन 2 raised to 31 इज डिवाइडेड बाय 5. Solution 2 raised to 31 means 2 raised to 10 cube into 2 means what, 2 raised to 10 into 2 raised to 10 into 2 raised to 10. 10 plus 10 plus 10 30 and 2 raised to 1 means 31. 2 raised to 10 raised to 3 into 2. 2 raised to 10 is 1010 24 cube. Now unit digit in 2 raised to 31, 4 raised to 3 into 2. 4 raised to 3 means 64 into 2. Take unit digit. 4 into 2 means 8. Unit digit is in 2 raised to 31 is 8. When 8 is divided by 5, then it gives 3 as a remainder. When 8 is divided
बाय 5 रिमाइंडर इज 3. जेव्हा आपण 8ला 5ने भाग घालू तेव्हा भाग गेला 1चा आणि बाकी किती आहे 3. 8 वजा 5 3 बाकी म्हणजेच रिमाइंडर. Therefore answer is 3. 3 is remainder when 2 raised to 31 is divided by 5. तर असं आपण हे सोप्या पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. आपण इथे 2चा 31वा घात काढून नंतर त्याला 5ने भाग देऊन मग बाकी किती येईल इतकं मोठं गणित करण्यापेक्षा आपण फक्त त्याच्या युनिट डिजिट्सचा विचार केलेला आहे. 2च्या 31व्या घातचा युनिट डिजिट काय आहे 8 आहे. मग लास्टला 8 आल्यावर आपण काय करणार 8ला डिवाइड करणार नंतर 5ने. 8ला आपण 5ने भाग देणार शेवटी. मग जेव्हा 8ला आपण 5ने भाग देतो 5 1 5 8 वजा 5 3 म्हणजे बाकी किती आहे इथे 3. रिमाइंडर इज 3. Example 28. A number is successfully divided by 3, 5 and 8. Leaves remainder 1, 4 and 7 respectively. Find respective remainders. Find respective remainders when if the order of divisor be reverse. If the order of divisor be reverse. आता इथे एका नंबरला जर 3ने 5ने 8ने भाग दिला सक्सेसफुली डिवायडेड म्हणजे हे सगळे डिवायझर्स आहेत हे. तर भाग दिल्यावर प्रत्येक वेळेस 3ने भाग दिल्यावर रिमाइंडर इज 1. नंतर जो भागाकार येईल त्या भागाकाराला परत 5ने भाग दिल्यावर रिमाइंडर इज 4. जो भागाकार येईल त्या भागाकाराला 8ने भाग दिल्यावर रिमाइंडर इज 7. मग हे सगळे रिमाइंडर्स आहेत. आता नंतर काय फाइंड द रिस्पेक्टिव्ह रिमाइंडर. आपल्याला रिमाइंडर फाइंड आउट करायचे जेव्हा आपण ऑर्डर ऑफ डिव्हायझर रिव्हर्स. जेव्हा आपण आधी 8ने भाग देऊ त्या संख्येला मग नंतर 5ने भाग देऊ आणि नंतर 3ने भाग देऊ तर इथे रिमाइंडर्स काय असतील ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. जेव्हा आपण डिव्हायझर ची ऑर्डर जेव्हा आपण काय करू रिव्हर्स करू म्हणजे आधी 8 मग 5 आणि मग 3ने डिव्हाइड तेव्हा इथे रिमाइंडर्स काय असणार आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता आपण जेव्हा कोणत्याही संख्येला भाग देतो तेव्हा इथे डिव्हायझर असतात. ह्या संख्येला आपण डिव्हायझर म्हणतो. इथे ज्याला भाग देतो त्याला डिव्हिडंट आणि भागाकार येतो त्याला कोशंट आणि वजाबाकी करून इथे जी संख्या येते ते रिमाइंडर म्हणजे बाकी. रिमाइंडर म्हणजे बाकी, कोशंट म्हणजे भागाकार आणि डिव्हिडंट म्हणजे भाज्य आणि डिव्हायझर म्हणजे भाजक. सोल्युशन. आता इथे आपण एक सर्टन नंबर धरू. समजा एक्स इज नंबर सर्टन नंबर. समजा इथे आपण एक्स या नंबरला डिवाइड केले. रिमाइंडर आहे 1 इज रिमाइंडर and y is here quotient. Therefore 3y plus 1 equal to x. 3y plus 1 equal to x. Dividend equal to divisor into quotient plus remainder. भाज्य बरोबर आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर इथे डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू क्वॉशंट प्लस रिमाइंडर. आता दुसरं इक्वेशन. आता वायला आपल्याला कशाने भाग घालायचा आहे 5ने भाग घालायचा. तर भागाकार दिल्यावर बाकी आहे 4 आणि भाग गेलाय समजा झेडचा. जसं आपण वाय घेतलं तसं इथं आपण आता झेड घेऊ. आता परत इक्वेशन तयार झालं. वाय इक्वल टू 5z प्लस 4. वाय इक्वल टू 5z प्लस 4. तर लास्टला 8ने भाग घालायचा आहे. झेडला आपल्याला 8ने भाग घालायचा आहे. झेडला भाग घालायचे आणि इथे रिमाइंडर आहे 7. आता इथे समजा आता इथे आपण असं समजू इथे 1चा भाग दिला
म्हणजे समजू 8 एक 8 इथे जी संख्या आहे 8 एक 8 केलं आणि नंतर मग वजा केल्यावर 6 केलं. हे जाती ही संख्या काय असणार आहे? झेड इक्वल टू 8 इंटू 1 प्लस 7. झेड इक्वल टू 8 प्लस 7 मीन्स 15. झेड इक्वल टू 15. आता झेड इक्वल टू 15 आहे त्यावरून आपण वाय काढू शकतो. झेड इक्वल टू 15. वाय इक्वल टू 5z प्लस 4. 5z प्लस 4. वाय इक्वल टू 5 इंटू 15 प्लस 4. वाय इक्वल टू 75 प्लस 4. वाय इक्वल टू 79. आता आपल्याला वाय पण समजलं आहे. आता इथे आपण वायची व्हॅल्यू ठेवून एक्स काढू शकतो. एक्स इक्वल टू 3y प्लस 1. मग 3 इंटू 79 प्लस 1. म्हणजे 79 इंटू 3 करायचे. 79 इंटू 3. एक्स इक्वल टू 237 प्लस 1. एक्स इक्वल टू 238. एक्स बरोबर आहे 238. तर तो नंबर काय आहे? 238. आता ह्या नंबरला आपल्याला कोणते डिवायझर घ्यायचे? तर ऑर्डर फक्त आपल्याला रिव्हर्स करायची डिवायझरची. पहिल्यांदा आपण 3ने भाग दिला, मग 5ने, मग 8ने. आता भाग कसा घालायचा? आधी 8ने, म्हणजे उत्तर येईल त्याला 5ने, म्हणजे उत्तर येईल जो भागाकार येईल त्याला परत 3ने. तर आता आपण त्या पद्धतीने करू. मग आता 238ला कितीने भाग घालायचा आहे? 8ने. ऑर्डर चेंज झाली आता. 8, 5 आणि 3 असे घ्यायचे जातात. पहिल्यांदा आपण इथे 3ने भाग दिला, मग 5ने, मग 8ने. आता कसं द्यायचा भाग? आधी 8ने, मग 5ने, मग 3ने. मग त्याप्रमाणे आपण भाग घालू. 238ला 8 दोन्ही 16. 23 वजा 16 7. 8 साती 56. 8 8 64. 8 9 72. 6 उरले ते 0. हिअर रिमाइंडर इज 6. आता 29ला कशाने भाग द्यायचा आहे? काय घ्यायचं डिवायझर आता? 5. 5 जा 25. 5 5 25. 4 उरले. द रिमाइंडर इज 4. आता 5ला भाग घालायचा आहे 3ने. 5ला भाग घालायचा आहे 3ने. 3 1 3 आणि बाकी उरली 2. मग 2 4 आणि 6 हे उत्तर आहे. देन रिस्पेक्ट टू रिमाइंडर्स आर 6 4 अँड 2. तर इथे आधी आपल्याला 6 लिहायचे. 6 मग 4 अँड 2 हे सगळे रिमाइंडर आहे.